विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। एवं प्रसन्नमनसो भगवत भक्ति योगताः, भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते। वासुदेव परं ज्ञानं, वासुदेव परं तपः, वासुदेव परो धर्मो, वासुदेव परा गतिः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। कस्तूरीतिलकं ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं, करतले वेणुकरे कङ्कणं, सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं, कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते, गोपालचूडामणि। अस्ति स्वस्ततरुणिकराग्रविकालकल्पत्प्रसूतालुतं, वस्तु प्रस्तुत वेणुनादलहरी, निर्वाणनिर्व्याकुलं, त्रस्तस्त्रस्तनिभिन्दिनीं विलसत गोपीसहस्रावृतम्।
हस्तन्यास्तनतापवर्ग अखिलोद्धारं किशोराकृतिम् भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम जन्माद्यस्य यतोद्भयादिकरतस्य तेषविघ्नस्वराट् तेणे ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वारिमृता यथा विनिमयो यत्र तत्र सर्वो स्मृतः दाम्ना स्वेन सदा विरक्तकुहकं सत्यं परं धीमहि। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। गोविन्दं गोकुलानन्दं गोपालं गोपीवल्लभं गोविन्दं गोकुलानन्दं गोपालं गोपीवल्लभं गोवर्धन उद्धराणं वीरत्वं त्वं वन्दे गोमती प्रियं त्वं वन्दे गोमती प्रियम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं निराकारं नरवीर नरोत्तमं नारायणं निराकारं नरवीर नरोत्तमं नरसिंहनागनाथं च नरसिंहनागनाथं च त्वं वन्दे नरकान्तकं त्वं वन्दे नरकान्तकम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षं पुरुषोत्तमं पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षं पुरुषोत्तमं पवित्रं परमानन्दं पवित्रं परमानन्दं त्वं वन्दे परमेश्वरं त्वं वन्दे परमेश्वरम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। राघवं रामचन्द्रं च रावणारी रमापतिं राघवं रामचन्द्रं च रावणारी रमापतिं राजीवलोचनं रामं राजीवलोचनं रामं त्वं वन्दे रघुनन्दनं त्वं वन्दे रघुनन्दनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय।
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो. ऋषींनी प्रारंभाला व्यासांनी प्रार्थना केलेली आहे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो. आहे या जगाची उत्पत्ती स्थिती लय जो करणारा आहे, तसेच आध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक असणारे जे जीवाचे ताप आहेत, हे सगळे जो नष्ट करतो, त्या सच्चिदानंद रूप परमात्म्याला आम्ही वंदन करतो, असं व्यास महर्षी सांगतात. आता या ग्रंथाचे कथन करते जे आहेत, त्यांचा अधिकार त्यांनी पुढे सांगितला. शुकदेव सर्व संग परित्याग करून चाललेले होते. व्यासांना पुत्र विरह झाला. त्यांनी हाका मारली, हे पुत्रा थांब, कुठे चाललायस, हे त्यांना बोलायचं आहे. हे पुत्रा, एवढंच ते बोलले. त्यावेळेला शुकदेव हे विश्वरूपाशी तादात्म्य होते. तेव्हा वृक्षांनीच त्यांचा प्रतिसाद दिला. ते एकरूप झालेले आहेत विश्वास. त्याच्यामुळे वृक्षांनी प्रतिसाद दिला असा ज्यांचा अधिकार आहे, त्या शुकाचार्य महाराजांना नमस्कार असो, असे या ठिकाणी ऋषी सांगतायत. आपल्याकडे वंदन करण्याची परंपरा आहे. वंदन केल्यामुळे खरा लाभ असतो. मनापासून जर वंदन केलं तर आपली पातकं जळून जातात. ही शास्त्रकारांची योजना आहे. आणि सर्व पातकं जेव्हा नष्ट होतात, तेव्हा नमनाने जे दैवत आहे ते बांधलं जातं. जो दुःखातही साथ देतो, सुखातही साथ देतो, त्याला वंदन करण्याचा प्रघात आहे. पण गंमत एक आहे, दुःखात साथ देतो तो ईश्वर असतो, सुखात साथ देतो तो जीव असतो. फरक हा पडतो मोठा. आणि म्हणून ईश्वर संत वंदनीय आहे. पांडवांकडे भगवंत आले.
कृष्ण न बोलताही गोप गोपाळांकडे गेलेला आहे. मुक्या निघतो, सांगत नाहीये मी काय करायला येतोय आणि काय करणार आहे. तो येतोय आणि म्हणून वंदन हे करावं, सदैव वंदन करावं. हात जोडणं किंवा मस्तक नमवणं याचा अर्थ आहे हा क्रियाशक्तीचं प्रतीक आहे, नुसतं नाही आहे. मस्तक झुकवणं म्हणजे बुद्धी अर्पण करणं आहे. असं वंदन केलं की त्या ठिकाणी भावनाही असायला पाहिजे, मी माझं मन बुद्धी हे सगळं मी तुम्हाला अर्पण करतोय. आणि याचा परिणाम काय होतो, तर तापत्रय नष्ट होतात. जे अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक ताप असतात ते नष्ट होतात. हृदयात परमात्मा वसतो. त्याच वेळेला ब्रह्माशी संबंध जोडला जातो. म्हणून आपल्याकडे परंपरेने एक गोष्ट आलेली आहे आणि ती म्हणजे वंदन करणं. म्हणून ग्रंथ प्रारंभाला ऋषी मंडळी किंवा आपल्याकडे जो संकेत आहे तो वंदन करण्याचा आहे. नैमिषारण्यामध्ये ऋषी मंडळी आहेत, 64,000 शिष्य आहेत. त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व शौनक ऋषी करतायत. अखंड भगवंताचं चिंतन चाललेलं आहे. रोमर्षणचा पुत्र सूत महर्षी हे एकदा तिथे आले. महामती सुत असं त्यांना म्हणतात. त्यांचं अर्घ्यपाद्य पूजन शौनकांनी केलं आणि त्यांना प्रार्थनाही केलेली आहे. ऋषींना त्यांची प्रार्थना केली. अज्ञान ध्वंस विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुता आख्याही कथारसम मम कर्ण रसायन. भक्ति ज्ञान विराग्य सविवेको वर्तते कथम माया मोह निरसनश्च वैष्णवम क्रियते कथम. आता काय झालंय हे त्यांनी सांगितलं. इह घोरे कलौ प्रायो जीवस्य सुरतागता क्लेशस्कंताच तत्सैव शोधने हि परायणम. काय झालंय म्हणतायत, आपल्या ठिकाणी अज्ञान अंधकार नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. ऋषींचं वर्णन करतायत, स्तुती करतायत. हे सामर्थ्य त्यामध्ये आहे. आपलं तेज कोटी सूर्या समान आहे. आम्हाला भगवंताच्या कथा ऐकायच्या आहेत. आम्हाला भगवंताचं चिंतन करायचंय. तेव्हा काय अपेक्षित केलं त्यांनी? भक्ती ज्ञान विराग सवियुक्तो वर्धते कथम. आमच्या ठिकाणी विवेक कसा वाढेल? ज्या विवेकाविषयी समर्थांचा पूर्णपणे भर आहे असा विवेक आमच्या जीवनात बुद्धीत कसा प्रकाशित होईल
ते आम्हाला सांगा. ज्ञान कसं मिळेल? भक्ती, ज्ञान, वैराग्य कशाने वाढेल? याला उपाय काय आहे? तसंच वैष्णव जन जे आहेत ते मोहापासून कसे मुक्त होतील? या विश्वात हे विकार फार प्रबळ आहे. कलियुग महाभयंकर आहे. लोक त्रिविध तापांनी पोळलेले आहेत. आम्ही पवित्र होऊ वा श्रीकृष्णाची प्राप्ती आम्हाला कशाने होईल ते आपण आम्हाला सांगावे. ही विनंती ही ऋषी मंडळी करतायत, शौनक आदी करतायत. चिंतामणी कदाचित लौकिक सुख देईल, परंतु कल्पवृक्ष सुख स्वर्ग सुख देईल. परंतु सद्गुरु जर प्रसन्न झाले तर त्या जीवाला वैकुंठ धाम किंवा गोलोक धाम प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणूनच आम्ही आपल्याला विचारत आहोत, हे ऐकल्यावरती सूत महर्षी म्हणतायत, हे ऋषी हो, ज्या अर्थी तुमच्या मनामध्ये असं काही विचारावंसं वाटतं ना, ती गोष्ट चांगली आहे. तेव्हा मी तुम्हाला एकच सांगतो, जन्म मृत्यूचं भय नष्ट करणारे सर्व सिद्धांतांचा निकष सांगणाऱ्या ज्या सिद्धांत आहेत, जे सिद्धांत आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्यांनी भगवंताविषयीचं प्रेम वाढेल, भगवंत प्रसन्न होतील. कलियुगाच्या प्रारंभाला कलिदोष निवारणार्थ भगवंता राजा परीक्षिताला जे भागवत सांगितलं शुकाचार्य महाराजांनी, तेच मी तुम्हाला सांगतो. हे फार महत्वाचं मनशुद्धीचं साधन आहे. आणि म्हणून हे भागवत किती श्रेष्ठ आहे यासाठी व्यास महर्षी सांगतायत, शुकदेव स्वर्गात निघालेत सांगायला कथा राजा परीक्षिताला. पण ब्रह्मदेव इतर देव देवतांनी अडवलं. कशाला जाताय म्हणाले? अहो, ह्या कथा स्वर्गलोकातल्या लोकांसाठी आहे, भूतलावर देऊ नका. आवश्यक असल्यास आम्ही आपल्याला अमृताचा कलश देतो, तो नेऊन तुम्ही राजा परीक्षिताला द्या. पण आम्हाला मात्र कथामृताचं दान द्या. दान मागतात ते. अशा देव दुर्लभ कथा आहेत. अशा पद्धतीने या कथांचं महत्व सांगितलं. दुसरी गोष्ट त्यावेळेला झाली तेही त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवांनी तराजू आणला. एका पारड्यामध्ये सगळं स्वर्गाचं संपत्ती ठेवली, तरी भागवत कथा याचं पारड, भागवताचं पारड हे जडच राहिलेलं आहे. अशा रीतीने भागवताचं पठण, श्रवण, मननाने
वैकुंठ वा गोलोक धाम प्राप्त होऊ शकतो. त्याचं चिंतन झालं पाहिजे. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आत्ता भाद्रपद नवमी ते पौर्णिमा, राजा परीक्षिताला शुकाचार्य महाराजांनी भागवत कथा कलियुगाच्या प्रारंभाला सांगितली आहे. म्हणून भागवत प्रेमी, भगवंताचे प्रेमी, भगवंताविषयी भक्ती प्रेम असणाऱ्या प्रत्येक लोकाने, प्रत्येक जीवाने हा पृष्ठपदी सप्ताह ऐकला पाहिजे, केला पाहिजे, स्वतः अनुभवलं पाहिजे. हे प्रत्येकाने करायला पाहिजे. हा शुकाचार्यांचा अभिप्राय. ही शक्ती आहे सगळी, ही विश्वात प्रगट झालेली असते. आणि म्हणून आपण या ठिकाणी त्याचं चिंतन करतोय. प्रत्येक जीवाला, मनुष्याला वाटत असतं आपलं जीवन सुफल व्हावं, समृद्ध व्हावं, सुखी व्हावं, शांत असावं. पण सध्याचा काळ अत्यंत दुरास्पद आहे. काळच दुरास्पद आहे. यात अनेक आव्हानं जीवासमोर आहेत. अमर्याद संघर्ष चाललेला आहे. यात शांतपणा मिळणं कठीण आहे. यातून जर सुख शांती हवी असेल तर भारतीय वेद, पुराण, उपनिषद, गीता, रामायण, महाभारत, भागवत इत्यादी ग्रंथरत्नातनच प्राप्त. जीवाचं भाष्य सांगणारा असा हा दिव्य ग्रंथराज म्हणजे श्रीमद भागवत पुराण आहे. या भागवताविषयी ते सांगतायत. काय झालंय ते त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा सूत महर्षींना आनंद वाटला म्हणून त्यांनी सांगायला प्रारंभ केलेला आहे. ते म्हणाले, भागवतम शास्त्रम कलौ किरणम भाष्यतम. हे जे आहे ते आपण या ठिकाणी करूया. म्हणून सूत महर्षी पुढे सांगतायत, हे पुराणाविषयी मी तुम्हाला सांगतो, पण असं झालेलं आहे म्हणाले. की नारद उदासीन झालेले, बद्रिकाश्रमात आहेत, अत्यंत दुःखी झालेले आहेत. आणि ते तिथे विचार करतात बसलेले. आणि तिथे काय घडलं तर सनकादिक कुमार तिथे आलेले होते. त्यांची नारदांची भेट झाली. त्यांनी विचारलं, नारदा असे उदास का? कथम ब्रह्मन दीन मूका कुतश्चित्ता परो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्च गमनम तव. काय झालंय काय म्हणाले तुम्हाला, असे तुम्ही उदास का?
आणि तू गडबडीने आलायस, अस्वस्थ दिसतोयस, असा भ्रमिष्ठासारखा का झालाय बाबा? द्रव्य वगैरे नाहीस झालं का? वास्तविक तू तर सर्वसंग परित्याग केलेला आहेस. अखंड भगवंताचं चिंतन करत असतो. भक्तीचा आचार्य म्हणून तुला म्हटलं जातं. आणि मग ही स्थिती का तुझी? तेव्हा नारद म्हणाले, अहम तु पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमं मिती. या सबंध विश्वामध्ये पृथ्वी ही एकच जागा अशी आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे. त्या जंबूद्वीप आहे. मी या ठिकाणी म्हणाले भ्रमण करत होतो. पुष्करश्च प्रयागंश काशी गोदावरीस्तथा. पुष्कर क्षेत्रात गेलो, प्रयाग क्षेत्री गेलो, काशी गेलो, गोदावरीच्या किनारी गेलो, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंग, सेतुबंधन, पुष्कळ ठिकाणी गेलो म्हणाले. पण एक लक्षात आलं माझ्या, की इथे कुठेही सगळे लोक अशांत आहेत, पीडित झालेले आहेत या कलीमुळे. मनाला संतोष वाटेल असं एकही स्थान इथे राहिलेलं नाही. कली प्रभावामुळे कुठेही सत्यपणा नाही, तप नाही, सुचिता नाही, भूतदया नाही, आसक्त विरहित दान नाही. केवळ उदरभरण चाललेलं आहे असं मला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. लोक आळशी झाले, अत्यंत मूर्खासारखे वागतायत. स्त्रिया शरीर विक्री करतात. सगळीकडे जात होतो. भगवंतानी जिथे जिथे मन लीला केला त्या क्षेत्रातही गेलो. यमुना तीरावरती आलो. तेव्हा नारद म्हणाले, हे कुमार ऋषी श्रेष्ठ हो, मला त्या किनाऱ्यावर असं दिसलं की एक तरुण स्त्री तिथे बसलेली आहे. ती तरुण आहे. दोन बाजूला दोन वृद्ध आहेत. हे दोघही जण विचेष्टित पडलेले आहेत. आश्चर्य वाटलं मला, म्हणून मी बघितलं. तिच्या भोवती अनेक स्त्रिया आहेत. तिला मध्येच चक्कर येते, भुरळ होतीये, काय समजत नाही. तिला त्या वारा घालतायत. त्यातल्या ज्या वृद्ध स्त्रिया होत्या त्या तिला म्हणतायत, काळजी करू नकोस. त्याही त्या दोघांची शुश्रूषा करतायत. ती मध्ये बसलेली स्त्री रुदन करतीये. मी मोठ्या आश्चर्याने ते सगळं पाहू लागलो. तेव्हा ती स्त्री म्हणाली, भो भो साधू क्षणं तिष्ठं मच्चित्तापि नाशय. दर्शनम तव लोकस्य सर्वथा अधरम परम. हे साधू श्रेष्ठा, थांबा जरा. मला असं वाटतं
की या साधू लोकांच्या दर्शनाने सामान्य लोकांचं पातकही नष्ट होतं. अगहरम परम बहुधा तव वाक्याची न दुःख शांतीर्भवती. एका वाक्याने त्या ठिकाणी शांतपणा वाटतो. म्हणून मी आपल्याला मागेच खून सांगितली आहे. मला तरी काय येतं, मी आहे याच्यातलंच फक्त आपल्या पुढे मांडलंय की महात्मा कसं ओळखावं. ज्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर बरं वाटतं, एवढा एकच शब्द आहे. गुड, बेटर, बेस्ट नाही. मनाला शांतपणा वाटतो. आपली ओळख असो वा नसो, पण जेव्हा आम्ही चार शब्द ऐकतो, त्यांच्याशी बोलतो, त्यावेळेला आम्हाला जर असं वाटत असेल तर ते महात्मा समजायला हरकत नाही. त्यांनी सांगितलं, आता तिने विचारलं ह्यांना काय, तिने आपली ओळख दिलेली आहे पुढे. अहम तु भक्तिर्त्याख्याता इमौ ते तनयो मतो ज्ञान वैराग्य नामनौ कालयोगे जर्जरौ. माझं नाव भक्ती आहे. हे जे दोन पुरुष दिसत आहेत ते माझी मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे, एकाचं नाव वैराग्य आहे. ते अत्यंत जर्जर झालेले आहेत. या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्या भारतातल्या आपल्या नद्या आहेत. गंगा, यमुना आदी नद्या आहेत. तेव्हा हे सगळं त्यांनी ऐकलं. त्या माझी सेवा करतायत. पण मला त्यांच्यापासून सुखावं वाटत नाही. मी तर द्रविड देशात उत्पन्न झाले. महाराष्ट्रात विणले, गुजरात मध्ये आले. आम्हाला अधिकच वृद्धत्व आलं. गुजरात देशामध्ये विचित्र झालेलं आहे. पाखंडी लोक खूप झालेले आहेत. त्यामुळे इथे हे दोघं अधिकच निश्चयित झालेले आहेत. क्षीण झालेले आहेत. मी क्षीण होते, पण मी जसजशी वृंदावन गोकुळात आले तसतशी मला तारुण्य पुन्हा प्राप्त झालं, पूर्ववत झालेली आहे. मी तरुण स्त्री बनले. पण हे दोन मात्र अत्यंत क्लेशावस्थेत आहेत. मी त्यांना असं सोडून जाऊ इच्छित नाही. मी अत्यंत दुःखी झालेली आहे. इमौ तु शती शयितात व्रत सुतौ ते क्लिश्यते स्वयाम इदं स्थानं परित्यज विदेश गमनं मया. आम्ही तिघ जेव्हा एकत्र असतो तेव्हा आमचा आनंदामध्ये काळ जात असतो. पण इथे मात्र हे संभव नाही आहे.
काय करायचं म्हणाले. नारद म्हणतायत, अगं तुझी निर्मिती हीच मुळामध्ये भगवंतापासूनच झालेली आहे. तेव्हा तुला ही काळजी करण्याचं कारण नाहीये खरं म्हणजे. तेव्हा नारद जवळ गेले, त्यांनी प्रयत्न केला, त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. संची जीर्ण अवस्था जाईना. हा काळाचा महिमा आहे म्हणाले. कलियुग आहे, महाभयंकर आहे. लोक पापी आहेत, दुष्कर्मी बनलेले आहेत, दुष्ट आनंदात आहेत, सज्जन दुःखात आहेत. साधू संतांना दुःख भोगावं लागतं, लोक विषयासक्त आहे. तुलाही त्यामध्ये ती प्राप्ती जीर्णावस्था आलेली आहे. वृंदावनात तू आलीस, धन्य वृंदावन आहे म्हणाले. भक्ती सदैव तिथे नृत्य करीत असते. ज्ञान वैराग्याला ते निश्चेष्टित आहे. त्याचा अर्थ काय? तर ज्ञान वैराग्य वृंदावन गोकुळात कोणालाही नकोय, फक्त भक्ती हवी आहे. म्हणून तू तरुण झालीस, पण ज्ञान वैराग्य तसंच आहे. हे वृद्धत्व आहे. खरं म्हणजे त्याची चिंता तू करू नको. ते आत्मसुखात निचेष्टित आहे. म्हणजे असं जरी वाटलं आपल्याला, तरी त्याचं ते नारद सांगतात, ते आत्मसुखात आहे. वृत्तीच्या स्वरूपात वस्तू राहत असतात आणि म्हणूनच त्यावेळी त्याचा प्रभावही पडत असतो. ती स्त्री म्हणते, मला हे कळत नाही. राजा परीक्षिताने अजून कलीला का ठेवलं? तेव्हा राजाने सांगितलं. काय सांगितलं? ही स्त्री म्हणते. नारद म्हणाले, कली दीन होऊन राजा परीक्षिताला शरण गेलेला आहे. म्हणाला, मला मारू नकोस. या ठिकाणी तपश्चर्येनी, योगाने किंवा समाधीनी जे मिळत नाही, ते फळ कलियुगामध्ये केवळ भगवंताचं संकीर्तन केलं तर ते प्राप्त होत. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. हा आश्वासन, हा विचार तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. इथे बाकी काही करण्याची गरज नाही. फक्त भगवंताचं नामसंकीर्तन करावं किंवा कीर्तन करावं किंवा गुणानुवाद करावं. त्याला कीर्तनच म्हटलेलं आहे. कली प्रभावाने सर्व ठिकाणचं सार निघून गेलेलं आहे. घोर पापकर्मे करणारे तीर्थयात्रा करतात, त्यांनी तीर्थाचं महत्व कमी झालं. लोक काम, क्रोध, लोभ, वासना इत्यादी ग्रस्त आहेत.
तपश्चर्येत सत्व नाही, मोक्षाकडे लक्ष नाही, वैष्णव धर्म दिसत नाही, बडबड करणारी माणसंच फक्त दिसतात. हे सर्व युग कर्मानुसार आहे, परंतु यात दोष मानू नकोस. श्रीकृष्ण नेहमी तुझ्या जवळ असतो. भक्तीला आश्चर्य वाटलं, भक्तीला धन्यही वाटलं. कली शब्दाचा अर्थ काय आहे? कली याचा अर्थ कलह. इथे सदैव कलहच राहणार. आणि म्हणून कलिहा शयनो भवती, कलियुग ऐतरीय ब्राह्मणामध्ये सांगितलाय. परंतु दुसराही अर्थ आहे, हिते परमात्मा सहजपणे प्राप्त होतो. हरिर्हरा साध्यते प्रमाणम तत्र गोपिका. गोपिकांना जसा तो प्राप्त झालाय तसा तो हरिकीर्तनाने सगळ्यांना प्राप्त होतो. हे कलियुगाचं महत्व आहे. उगीच खेद करू नकोस, नारद म्हणाले. तू श्रीकृष्णाच्या चरणकमलांचं स्मरण कर. श्रीकृष्णाला तू प्रिय आहेस. सत्य, त्रेता, द्वापार युगात ज्ञान वैराग्य ही मुक्तीची साधन होती. परंतु कलियुगात मात्र भक्तीच हे मोक्षाचं साधन झालेलं आहे. आणि त्यामुळे कलियुगात भक्ती हे मोक्षरूपी साधन बनून चैतन्यरूपी भगवान कृष्णाने तुला निर्माण केलं. आणि तूच या ठिकाणी भक्तांचं रक्षण कर म्हणून सांगितलं, भक्तीला सांगितलं. श्रीकृष्णाला सांगितलंय, त्या श्रीकृष्णाने सांगितलं, भगवंताने तुला मुक्ती नावाची दासी बरोबर दिलेली आहे. ज्ञान वैराग्य 2 पुत्र दिले. स्वतः भक्ती रूप वैकुंठाला आले. वैकुंठाहून भूतलावर आलेली आहे. ती वैकुंठाची रहिवासी आहे, तिथलीच आहे ती. भक्ती ही पुष्टी मार्गाचं साधन आहे. आणि म्हणून ती छाया रूपाने इथे आहे. भुक्ती, मुक्ती, ज्ञान, वैराग्य हे 3 जण इथे आले. परंतु द्वापारापर्यंत 3ही आनंदात होते. परंतु पुढे कलियुगात मुक्ती क्षीण झाली. मग ती तुझ्या आज्ञेने वैकुंठाला निघून गेली. परंतु तुझं स्मरण होतास ते तात्काळ तुझ्या जवळ येतात. ज्ञान वैराग्य यांना पुत्र मानून सांभाळत आहेस. कलियुगात ज्ञान वैराग्य उपेक्षा झाल्यामुळे हे दोघं आळशी, निराश होऊन आहेत, निचेष्टित आहेत. त्याच्याबद्दल चिंता करू नको. मोठमोठाले उत्सव करून भगवत कीर्तनाने भरभराट होईल. जे जीव पापी असले तरी भक्तीच्या योगाने वैकुंठामध्ये जातील. ज्यांच्या अंतःकरणात भक्तिरूपी, प्रेमरूपी भक्ती राहील ते निर्मल अंतःकरणाचे होतील. त्यांना भीती राहणार नाही.
जे भक्तियुक्त असतात त्यांच्या सान्निध्यात भक्तीचे भगवंताची अनुभूती येऊ शकते. इतकं सामर्थ्य त्या भक्तीचं आहे. त्यांच्या सान्निध्यात येऊ शकतं, पण ते ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून तिथे भूत पिशाच राक्षस स्पर्श करणार नाही. परमेश्वर तपश्चर्याने वेदाध्यायाने ज्ञानाने कर्माने साध्य होत नाही. तो केवळ भक्ती प्रेमाने साध्य होतो, हे भगवंत नारदजी सांगतायत. याचं उदाहरण गोपींचं देता येईल. मनुष्याला भक्तीविषयी प्रेम अनेक जन्माच्या नंतरच प्राप्त होतं. यासाठी कलियुगात भक्ती श्रेष्ठ आहे, मोक्षाचं साधन आहे. भक्तीच्या योगाने श्रीकृष्ण भगवंता भक्तांच्या समोर उभा असतो. तिष्ठन्ति, तो उभा असतो, वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीचे आवडी, कृपाळू तातडी उतावीड. मागील परिहार पुढे नाही क्षीण, झाली या दर्शन एक वेळा. असं दर्शन आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि म्हणून याचं स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे. तीर्थाटन केलं, यज्ञागादी कर्म केली, योग साधना केली, शास्त्रज्ञान केलं, व्रताचरण केलं. पण हिते भक्ती नसेल तर, हिते भक्तीचा अर्थ काय हे सांगण्याचा. या सगळ्यामध्ये भगवंताविषयी प्रेम नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे. भक्ती म्हणजे प्रेम अर्थाने तो विषय. या सगळ्यामध्ये प्रेम पाहिजे आपल्याला. आणि म्हणून ही मुक्ती देणारी आहे त्या भक्तिरूपी स्त्रीला हे सगळं ऐकल्यावर आनंद वाटला. ती नारदांना म्हणाली, तुझं माझ्यावर अत्यंतिक प्रेम आहे. तुझ्या अंतःकरणात मी सदैव राहील. तू दयाळू आहेस. पण एकच कर, या मुलांना जाग तरी कर आता. नारद जवळ गेले. हाका मारतायत, वेदघोष करतायत, गीता पाठ करतायत. काही नाही. पण तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, नारदा निराश होऊ नको, सत्कर्म कर. मग आता नारद मनात म्हणतायत, मी काय आता दुष्कर्म केलं का? त्यांना उठवण्याचे प्रयत्न केले, ते सगळे काय केलं? ते सत्कर्मच आहे. म्हणजे सत्कर्म वेगळं आहे, पुण्यकर्म वेगळं आहे. लक्षात घ्या. सत्कर्म हे पुण्यकर्म असेलच असं नाही. पुण्यकर्म स्वतंत्र आहे, ते माझ्या करता फक्त. मम कुटुंबस्य, हे मला सगळं प्राप्त होऊ दे. झाले, श्रावण महिना गेला, सत्यनारायणाच्या पूजा घरोघरी झाल्या. काय मागितलं? मम कुटुंबस्य परिवारस्य क्षेम स्थिर, सगळं मला ऐश्वर्य मिळू दे एका पूजेमध्ये. काय म्हणावं आपण त्याला? द्विपद, चतुष्पद, अष्टापद, नवपद, अरे किती मागायचं. पण नाही, आम्ही सुरुवातच असते. ते पुण्यकर्म मर्यादित आलं. मग सत्कर्म कोणाला म्हणायचं? सत्कर्म याचा अर्थ असा आहे, तो सनकादिकांनी सांगितला पुढे त्याला, की सगळ्यांच्या उद्धाराचा विषय ज्या कर्मात आहे ते पुण्यकर्म आहेच आहे, पण ते सत्कर्म आहे. सगळ्यांचा विचार.
आता जे काही आमदार खासदार आणि कोणी नेतृत्व करणारे लोक घेऊन जातात ना लोकांना, यात्रांना, मग ते सत्कर्म का म्हणायचं का? आपल्याला म्हणताना वाटेल हो, कारण फुकटात होतंय, चला. तुम्ही केलेलं कर्म, पुण्यकर्म, त्याचा अंश सगळा त्याला जाणार आहे, तुम्हाला काही मिळत नाही. कोणाचं उगीच घेऊ नये. तेही उगीच करत नाहीत त्यांच्या ह्याने, ते CSR मधनच करत असतात. एक नवीन प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने ठेवली आहे ना, की त्यांना लगेच सवलती त्याच्या मिळणार. ते सत्कर्म नाही. जे कर्म केलं असता सगळ्यांचा उद्धार होतो. महानंदेसारखी आमच्याकडे वेश्या असूनही जी सांगते, शिवा मी एकटी शिवलोकाला येणार नाही, सगळ्या माझ्या नगरीला घेऊन चला. गेले किती माहिती नाही, पण तिचं मागणं मात्र हे आहे, मला एकटीला नाही येणार, माझ्या लोकांना नाही, तर माझ्या सगळ्या नगरीला घेऊन चला शिवलोकाला. ते सत्कर्म आहे. हे बुद्धीचं परिवर्तन आहे. आणि म्हणून पुरुषांचा, सत्पुरुषांचा सद्गुण हे भूषण आहे. सत्कर्मानी निद्रा आणि जरा वृद्धत्व याचा नाश होईल. भक्तीचा प्रसार होईल. सत्कर्माविषयी तू महात्म्यांना विचार. नारदांनी पुष्कळांना विचारलं, कोणाला सांगता आलं नाही, म्हणून ते बद्रीमध्ये येऊन बसलेले आहेत. आणि आता सनकादिक कुमारांची भेट झाली ना. सनकादिक कुमार बोलले, अरे तुम्हाला अजून कळलं कसं नाही, सत्कर्म म्हणजे काय? मी हे केलं, हे सत्कर्म नाही म्हणाले. मग काय करायचं? त्या ज्ञान वैराग्य आणि भक्तीला बोलो, भागवत कथा आपण करूया. त्यांनी ते सुखी होतील. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. म्हणून बद्रीमध्ये आजही सनकादिक घाटी म्हणतात त्याला, म्हणजे ज्या ठिकाणी झाले, तो आता रिकामी जागा आहे फक्त, पण त्याला सनकादिक घाटी म्हणतात. तप्तकुंडाच्या वरती आहे. अतिशय सुंदर आठवणी आहे. विशाल राजांनी त्याचं सगळं पाहिलेलं आहे. बद्री विशाल की जय असा घोष ते करतात तिथे. खरं आता जायचंच होतं 5 ऑक्टोबरला, आम्ही ठरवलं होतं साधारण, पण आता हिमालयातले भूकंप परिस्थिती बघता सगळ्या लोकांकडनं थोडासा निराशेचा सूर आला, म्हणून थांबलो. परत 2 वेळा झाली आहे भागवत कथा तिथे. सगळ्यांना आपण लाभ घ्यावा, लोकच मागे लागले ते म्हणून विचार होता. असा पवित्र भाग आहे सगळा. आणि मग तिथे त्यांनी सांगितलं, बाबा तू एक काम कर. आता सगळ्यामध्ये म्हणाले श्रेष्ठ म्हणजे भगवंताच्या कथा, वेदरूपी सिद्धांत, उपनिषद, हे सगळं ज्यामध्ये आहे तो सर्व श्रेष्ठ असं भागवत धर्म आहे. मुळापासून शेंड्यापर्यंत रसरूप आहे. पिबती रसल मलाय. त्याचा रस घ्यायचा. आंब्याची रस घेतला तरी आठवडे आणि साल टाकावं लागतं. तिथे टाकण्यासारखं काही नाहीच आहे.
सगळंच्या सगळं नुसतं ग्रहण करायचं. आणि म्हणून त्याचा वेदमान्य असा ग्रंथ आहे. तेव्हा तू त्या ठिकाणी ये म्हणाले, आपण करूया. आणि मग तिथे सगळेच जण गंगा तटाकी आलेले आहेत. वैष्णव जमा झाले. एका बाजूला ऋषी मंडळी बसले, दुसऱ्या बाजूला देवगण बसले, तिसऱ्या बाजूला वेद उपनिषद बसले, चौथ्या बाजूला देव स्त्रिया, सर्व नद्या स्त्रीरूप तिथे येऊन बसलेल्या आहे. कल्पवृक्षाच्या फुलांचा वर्षाव झालेला. सनकादिक कुमारांनी भागवत महात्म्य सांगायला प्रारंभ केलेला आहे. तो ज्ञान यज्ञ आहे. गंगा तटाकी सगळ्यांची धावपळ उडालेली आहे. आणि त्यांनी सांगायला प्रारंभ केला. भागवत ग्रंथ अगाध आहे. वैष्णवांच्या अंतःकरणात विशिष्ट भक्ती उत्पन्न करतो. हा योग जेव्हा मनुष्याला प्राप्त होतो तेव्हा प्रेमाने भक्तांसाठी भगवंत येतात, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. परमात्मा श्रीहरी तिथे असतात आणि म्हणून तो विषय पाहायचा. मग नारद सनकादिक कुमारांनी सांगितलं. पूर्वी एकदा म्हणाले, तुंगभद्रा नदी किनारी एक नगर होतं. त्या नगरामध्ये अनेक पारंगत लोक होते, सदाचारी. आत्मदेव नावाचा हा एक तिथे ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे पुष्कळ द्रव्य आहे. पत्नी ही सुंदर आहे. धुंदुली हे तिचं नाव आहे. तिच्यावरही त्याचं प्रेम आहे. रूपवती आहे. परंतु एक गोष्ट तिच्याबद्दल होती, ती स्वतःच्या मनानेच वागायची. घरकामात लक्ष नाही, तापट स्वभाव, भांडणखोर होती. आत्मदेवाला पुत्र नाही म्हणून तो दुःखी आहे. पुष्कळ त्याने प्रयत्न केले, दानधर्म केला, भूमिदान, द्रव्यदान, वस्त्रदान, अनेक प्रकारची दान केली, पण संतान नाही. संततीसाठी तो दुःखी आहे. इतकंच काय, तर त्यांनी काही दानधर्म केला तर लोक आता नको म्हणायला लागली. का? तर त्यांनी दिलेल्या दानापासून फलोन्मुखताच नाही, उलट संकट येतात. हेही घडत असतं बरं का. शुद्ध दानामध्ये सुद्धा हा प्रकार होतो. आपली शुद्ध भावना वाटतं आपल्याला, पण प्रारब्धात जर काही विचित्र असेल तर त्याची फलोन्मुखता मिळत नाही. आत्ता सत्कर्म केलं, पण ज्याला असं आपण म्हणतो की साधनेला अनुकूलता कधी येते, प्रारब्ध अनुकूल असेल तर. पण असं वारीसारखं नाही म्हणायचं. काय तुम्हाला देव अनुकूल आहे हो, आम्हाला नाही. तुम्ही जाऊ शकता, आम्ही नाही जाऊ शकत, अशासाठी नाही येतो. तुम्ही प्रयत्न केला का? एकदा दोनदा काही प्रयत्न केला का? भगवंत अनुकूल होतो, तो तुम्हाला मार्ग काढून देतो. हा माझा 58 वर्षातला अनुभव सांगतोय. तो करून देतो. तो कुठेही अडचण आणत नाही. मग येत नाहीत का? येतात अडचणी, येतात संकट, येतात. येत नाही असं काही नसतं.
परंतु त्यात मार्ग काढून देणारा तोच असतो, पण तो करून घेणारा असतो. आपण निष्ठेने, श्रद्धेने, श्रद्धावान लभते ज्ञानम, नुसतं ज्ञान सुद्धा नसतं, त्याच्याबरोबर हे आपले परिश्रमही असावे लागतात. आणि म्हणून तो विषय तसा येतो. आणि मग त्यांनी तो दिवस कंटाळला आणि घरदार सोडून म्हणाला, तर मी वनात निघून जातो. गेला, दुःखी झाला, अरण्यात आला. दुपारची वेळ होती, तहान लागले, एक सरोवर दिसलं. तिथे त्यांनी पाणी प्यायलं, शेजारी बसला. थोड्या वेळाने एक संन्यासीही तिथे पाणी प्यायला आले, तेही बसले होते. दोघे विश्रांतीसाठी बसले. आत्मदेव लगेच उठलेला आहे, ब्राह्मण आहे, सुसंस्कृत आहे, त्याला समजतंय सगळं. त्यांनी उठला, त्या संन्यासांना नमस्कार केला. त्या संन्यासांनी विचारलं, का दुःखी दिसतोय बाबा, काही होतंय का? हो म्हणाला, मी असा आत्मदेव आहे, सगळं काही आहे, पण अपत्याने म्हणून मी दुःखी आहे. पूर्वजांपर्यंत पुण्य पोचत नाही, संतती नाही, म्हणून प्राणत्याग करायला मी त्याग. संतांरहित जन्म व्यर्थ आहे म्हणाले. घरात गाईला सुद्धा अपत्य नाही, झाड आहेत, झाडांना फळं फुलं नाही, अंतःकरण कळवळ. ऐकून त्या स्वामींचं आत्मदेव रडतोय. यतींनी बघितलं, ज्ञानी म्हणाले, बाबा रे, तुझ्या नशिबात संतती नाही, तर नसता आग्रह तू करू नकोस. कौटुंबिक वासनांचा त्याग कर, कर्मगती बलवत्तर असते बाबा. आणि संन्यास धर्म स्वीकार. कौटुंबिक वासनांचा त्याग कर. पूर्वी सगर राजा, अंगराजा यांना या पुत्र प्रेमापुढे अपेक्षेने अत्यंत दुःख भोगावं लागलेलं आहे. संन्यास धर्मात तसं पुष्कळ सुख आहे, त्यागातही सुख असतं बर का, त्यागातही सुख असत. मी हे त्याग केला आहे नाही बोलायचं, तो सहजतेने घडलं पाहिजे. डायबेटिक्स आहे, शुगर खाऊ शकत नाही, मी साखर सोडली, हे म्हणण्यात अर्थ नाही, हे म्हणण्यात अर्थ नाही. सगळं नीट असताना आम्हाला साखरेचा मोह राहता कामा नये, हे होणं हे महत्वाचं आहे. त्यांनी ऐकलं, कन्वळले. ब्राह्मण म्हणाले, आपण एक सांगतो म्हणाले, आपण समाज बोललात, चांगलं बोललात, पण त्यांनी मला समाधान होत नाही. पुत्र पौत्र संपत्तीने गृहस्थाश्रम हा श्रेष्ठच असतो, मग मला पुत्र का नाही? नाहीतर मी प्राणत्याग करेन. आपण हे सगळं जाणू शकता, तेव्हा मला मात्र या ठिकाणी प्रयत्न करा, मला पुत्र प्राप्ती व्हावी. म्हणून अति आग्रह कधी करू नये. अति आग्रहाने, अति कष्टाने मिळवलेला धन, मिळवलेली गोष्ट कधीही सुख देत नाही, हा व्यावहारिक सिद्धांत आहे. आणि म्हणून संन्यासी म्हणाले, विधी लिखित बदलण्याचा प्रयत्न आपण करू नये. प्रयत्न करूच नाही असं नाही, करावा, पण यश आलं नाही
अट्टहास करू नये, दुराग्रही वृत्ती असू नये. चित्रकेतू राजाने पूर्वी असंच केलेलं होतं, पण शेवटी ती संततीमुळे दुःखी झालेला आहे. मी एक सांगतो तुला म्हणाले. त्या संन्यासी म्हणाले, तुझ्या नशिबात पुत्र प्राप्ती नाही. आता हा अनेक गोष्टी तिथे बोलू लागला. ते म्हणाले, आता ठीक आहे, तुझा एवढाच आग्रह आहे ना, तस्य अग्रहम समालोक्य फलमेकतवं दत्तत्वान् इदम अक्षयं पत्न्या त्वां ततः पित्रो भविष्यति. त्यांनी सांगितलं, तुला मी एक फळ देतो, ते तुझ्या पत्नीला दे, पण त्याच्यासाठी काही अटी आहे. आजच्या एकच दिवस तुम्हाला परमिशन दिली, दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच, असलं नाहीये. हे आजकाल चालू आहे आपलं. आपल्याकडे अटी शर्तींचा अर्थ काय? हिते काय तोप आहे. ते एक प्रकारचं त्यांनी अटी सांगितल्या म्हणजे तोप आहे. त्यांनी सांगितलं, मी तुझ्या ते फळ देतो, ते तू पत्नीला दे, पण खाण्याला दे. खाऊन तिने जर खाल्लं तर तिला पुत्रप्राप्ती होईल, पण यासाठी एक गोष्ट करावी लागेल. वर्षभर हे पत्नीने व्रत करावं लागेल. अट आहे. कोणाशी भांडायचं नाही, ती तर भांडणखोर. खोटं बोलायचं नाही, खोटारडी आहे. शुद्ध राहायचं, सर्वांवर दया करायचे, दानधर्म करायचा, एकभुक्त राहायचं, व्रताचरण असं जर केलंस तर तुला सुंदर मुलगा होईल. फळ दिलं आणि ते संन्यासी गेलेले. आता फळांनी मुलगा होईल का? फळांनी मुलगा होतो का? हे विज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. आधीच बघत नाहीत काय येते. ते फळ देताना सांगितलं काय? हे तुम्हाला, म्हणजे ही उपासना सांगितली, हे व्रताचरण सांगितलंय, त्याचं फळ मिळेल. हे लौकिक अर्थाचं फळ नाही. जेव्हा घरामध्ये आजी आजोबा असतात, नातवांनी काही चांगलं केलं की म्हणतात काय आजी आजोबा, की अरे आतापर्यंत जे कष्ट केलेस ना, किंवा मुलाला म्हणतात कष्ट केले, त्याचं चीज झालं, त्याचं फळ तुला मिळालं. म्हणजे काय झालं? फळ म्हणजे फ्रूट नुसतं नाही, ते टोकन आहे, ते प्रतीक आहे. व्रताचरण महत्वाचं आहे. ते श्रद्धेने केलंस तर तुला त्या कर्माचं फळ मिळेलच, मुलगा होईलच. आत्मदेव घरी आला, पत्नीला ते फळ दिलेलं आहे. यतीचा वृत्तांत सांगितला, परंतु ते ऐकून ती दुःखीत झाली. मी फळ हे खाल्लं तर मला संतती येईल, मी गर्भवती राहीन, मला जेवण नीट जाणार नाही, मला भोजन करता येणार नाही, अशक्तपणा येईल, कामधंदा करता येणार नाही, मला हिंडायला मिळणार नाही. गर्भवास हा अत्यंत कठीण आहे आणि म्हणून त्याला पण म्हटलेलं आहे. बाळंत पण आहे तो. आता मात्र त्याच्यात तिच्या डोक्यात काय विषय आला कोणास ठाऊक. जे सध्याचे शब्द ऐकायला येतात, आमचा काही त्याच्याशी संबंध नाही आहे. की बाळणपणामध्ये म्हणे स्त्रीचा शरीराचा डौल बिघडून जातो. मी कशाला करू मग बाळणपण? आहेत लोक आता अशा विचाराचे, हे समज. कुणाचंही मूल कुठेही कोणी दत्तक घ्यावं, करावं, पुढे ते सगळं सोसायची वेळ येते.
दत्तक घेऊनही असं त्याला मर्यादा आहे. शास्त्र मर्यादा दिलेल्या आहेत. देवी भागवतात त्याचा खुलासा स्पष्ट आहे. पण कुठे, कोणी, कसं याला महत्व आहे. मरण आलं तर काय करू त्या बाळणपणात? मला त्या वेदना सहन होणार नाहीत व सत्य शौचादी नियमाचं पालन होणार नाही, या चिंतेमध्ये ती आहे. तेवढ्यामध्ये तिची धुंदुली, तिचं नाव आहे पत्नीचं, तिची बहीण घरी आली. तिला तिने हा सगळा वृत्तांत सांगितला. लगेच तिथे ह्या धूर्त लोकांच्या केनी सगळ्या योजना तयार असतात. सगळ्या योजना तयार. ती म्हणाली, हे बघ, तू आत्ता काही दुःखी होऊ नको. ते फळ दिलंय ना, ते गाईला घालून टाक. अगं, मला नुकतेच दिवस राहिले हे सांगायलाच मी आले तुझ्याकडे. माझ्या नवऱ्याला पैसा पाहिजे, मलाही पाहिजे. मला पुत्र झाला की मी गुपचूप तुझ्याकडे आणून देईन, आणि तू मला दिवस राहिले नाटक कर. ते नाटक केलंस की मी प्रसूत झाले की तू ही प्रसूती झाल्याचं मन मी आणून देईन. मी सांगेन, अबाई उठवेन, माझा मुलगा गेला आणि तुला मुलगा झाला. सगळं कोरडं होईल रे रचना. दुधाची योजना काय करणार, ती कुठून करायची? तेव्हा तिने लगेच सांगितलं, तूच माझ्या पतीला पैसे दे गपचूप, आणि नवऱ्याला सांग तिचा गेलाय मुलगा, मला दूध येत नाही, तिला दूध आहे, तिला बोलवा. ही सगळी योजना तयार झाली. आता हळूहळू ते फळ तिने गाईला घातलं. यांच्या दोघींच्या बहिणींच्या योजना झाल्या, आणि मग त्या ठिकाणी त्यांनी दिवस राहिले सांगितलं. त्या आत्मदेवाला आनंद वाटला. त्यांनी पुष्कळ दानधर्म केला. अपत्य झालं, बहिणीला ते गुपचूप आणून दिलं. मग हिने सांगितलं, मलाच ते अपत्य झालं, दूध नाही, बहिणीला आणून ठेवलं. सगळं योजनेप्रमाणे झालं. पुढे ते फळ त्या गाईला घातलं. ती गाय प्रसूत झाली. तिच्या योग्य काळात तिलाही मुलगा झाला. पण तो मुलगा कसा झाला, तर गायीचे कान असलेला झाला. हा धुंदुलीचा मुलगा होता, आईचं नाव, म्हणून आत्मदेवाने त्या मुलाचं नाव धुंदुकारी ठेवलं, आणि त्या गायीच्या मुलाचं नाव गोकर्ण असं ठेवलं, कारण त्याला गायीसारखे कान होते. दोघे बरोबर वाढत होते. गोकर्ण सदाचार्य, पवित्र आहे, विद्वान आहे, विचारशील आहे, म्हणून प्रसिद्ध पावला. धुंदुकारी मात्र नाही, तामसी स्वभावाचा आहे. परदारागमन करू लागला. त्रास देतोय लहानपणापासून सर्वांनाच. शस्त्र घेऊन फिरायचा, लोकांना त्रास द्यायचा, दीनदुबळ्यांना त्रास द्यायचा, विषयांच्या नादी लागला. आत्मदेवाला वाईट वाटलं. आता वाटतंय त्याला पुत्र नसता तर बरं झालं असतं. आता आई वडिलांना मारू लागला. शेवटी प्राणत्यागाचा मार्ग तो स्वीकारणार होता. आत्मदेवानी ही आपली व्यथा गोकर्णाला सांगितली. गोकर्णाने त्याला आत्मोपदेश केलेला आहे. बाबा, असं करू नका. संसारात सार नाही. संसार सगळा दुःख रूप आहे, मोहात टाकणार आहे. अहोरात्र तळमळ पुत्रासाठी केली, आणि ती देहासक्ती सोडून द्या. लोभ सोडा, वैराग्य प्रेमयुक्त राहा. भक्ती प्रेमाने करणार असावं. सत्पुरुषांची सेवा करा, कामवासना जिंका.
आणि सर्वाचा त्याग करून आपण निघून जा आणि भागवताच्या दशमस्कंधाचं पठण मनन चिंतन करा आणि श्रीकृष्ण रूप व्हा. आत्मदेवाला ते पटलं. आत्मदेव ते सगळं टाकून निघून गेलेला आहे. लगेच गोकर्णही त्यावेळेला तीर्थयात्रेला जातो म्हणून घरातून निघून गेला. आता धुंदुकारीला सगळं स्वतंत्र राज्य, त्याला सगळं मोकळं झालं. तो अन्यायाने वागू लागला, सगळ्यांना त्रास देऊ लागला. आणि अशा वेळेला त्यांनी त्या ठिकाणी आईला सुद्धा त्रास द्यायला, पैसे मागायला लागला. पैसे दिले नाही की मारहाण आली, कंटाळी आली. घरामध्येच असलेल्या विहिरीमध्ये तिने आत्महत्या केली. आता हा बाहेर पडला, बाहेर असलेल्या वेश्यांना, 5 वेश्यांना घरी आणलं. द्रव्य संचय संपून गेला त्यांच्या पालन पोषणामध्ये. चोऱ्या करतोय, संपत्ती मिळवतोय. एकदा राजाकडे चोरी झाली, संपत्ती मिळवली. आता शेवटी ही गोष्ट त्यांना कळाली, 5 जणींना. तेव्हा म्हणाल्या, याच्यामुळे आपण पकडले जाऊ. म्हणून शेवटी त्या 5 जणींनी त्याला बांधलेला आहे. पुष्कळ मारण्याचा प्रयत्न केला, पण जीव जाईना. शेवटी कठोर असतात. मृदू आहेत तितक्या स्त्री हा धर्म अत्यंत कठोर आहे. त्यांनी त्याच्या मुखामध्ये अग्नी टाकला आणि त्याला भाजून मारलेलं आहे. घरामध्येच, घर मोठं होतं, घरातच खड्डा केला, त्यात पुरून टाकलं. बाहेर हवाई उठवली. आमचा यजमान हा द्रव्य मिळवण्यासाठी परगावी गेला. हळूहळू करत एक एक जणी या घरात निघून गेलेल्या आहे. धाडसी कृत्य त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून धुंदुकारीला मात्र तिथे पापकर्मानुसार पिशाच्च योनी मिळाली. गोकर्ण तीर्थयात्रा करता करता त्याच्या घरातली त्याला हकीकत कळाली. मग तो गया प्रयाग क्षेत्री गेलेला आहे. तिथे त्यांनी सगळ्यांची श्राद्ध केली, पिंडदान केलं आणि भ्रमण करता झाला. आणि भ्रमण करत 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 तो पुन्हा स्वग्रही आलेला आहे. सगळं घर सगळं मोकळंच पडलं होतं. तो आल्यामुळे विद्वान होता. गावातली लोकही आली. अंगणामध्ये त्यांनी आपलं बाज टाकली, तिथे झोपण्याचा प्रयत्न केला. तो पिशाच्च रूपातील असलेला हा आलेला आहे तिथे. धुंदुकारी वायुरूप आहे. पण तो काही करू शकत नाही. त्यांनी मग मेंढ्याचं रूप घेतलं, हत्तीचं रूप घेतलं, रेड्याचं रूप घेतलं. मधूनच इंद्र व्हावं, मधूनच अग्नी प्रगट व्हावा. शेवटी म्हणाला, हा कोण आहे, कोण आहे विचारतोय, पण बोलता येत नाही. त्यांनी तीर्थ घेतलं कमंडलूचं जवळचं आणि त्याच्यावरती टाकलं. टाकल्याबरोबर मनुष्य रूपात तो बोलू लागला, मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. वाणी नव्हती ती आली, मनातील भाव त्यांनी खुणेने सांगितले. मग तात्काळ त्यांनी बोललाय, मी दुष्कृत्य केलंय, हिंसा केल्याय, असं असं माझ्याकडून घडलं गेलेलं आहे, मला योनीतून या बाहेर काढा. गोकर्णाला आश्चर्य वाटलं. गया क्षेत्री गेलाय,
पिंडदान केलं, मुक्ती नाही, काय उपाय करावा? गावातल्या लोकांनाही तो भेटलेला आहे, परंतु सगळ्यांचा विचार लक्षात घेतला आणि सूर्यनारायणाला विचारून त्याने त्या ठिकाणी भागवत कथा करण्याला प्रारंभ केला. भागवत कथा त्यांनी केली. धुंदुकारीला बोलवून सांगितलं त्यांनी पिशाच्या रूपातल्या. कथा चालली, तिथे बाहेर एक वेळूचं बन होतं, त्या बनामध्ये तू बस आणि एक एक दिवस कथा ऐकतो फक्त. त्याप्रमाणे तो बसलेला आहे. कथा सुरू झाली. एक एक दिवस होत होता तसं एक एक पेर, वेळूच्या याला पेर असतात मध्ये, छोटी छोटी काठी जर पाहिली तर ती एक एक पेर वरून खाली पडायला लागलं. शेवटच्या दिवशी तो झाडातनं मुक्त झालेला आहे. वाणी मनाने केलेली सगळी पातकं नष्ट झालेली आहेत. शरीर क्षणभंगूर आहे याचा विचार केला तर फळाचं सेवन करावं, हे फळ सर्वांना सारखं मिळतं. तथापि मनातील दोष दूर करून भागवत कथेच्या ठिकाणी बुद्धी स्थिर ठेवून हे ऐकलं पाहिजे. ऐकणारे सगळेच असतात. विद्यार्थ्यांना गुरुजी वर्गात सगळ्यांना सारखंच शिकवतात, वेगळं नाही काही करत, परंतु सगळेच जण सगळं एकाच वेळेस स्वीकारतील असं होत नाही. कारण आहे या ठिकाणी प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे, कर्म भिन्न आहे. त्यामुळे त्याचं फळ कसं मिळेल सांगता येत नाही. हे शेवटी उद्धरते आत्माना, आपला उद्धार आपणच करून घ्यायचा असतो. बुद्धी स्थिर ठेवावी, घर स्थान पवित्र ठेवावं, जागा विस्तृतच आयुष्य शोभित करावं, सडा सारवण करावं, शुद्ध वस्तूंचा वापर करावा, यथाशक्ती दानधर्म करावा. भुक्ती मुक्ती देणार हे साधन आहे असं या ठिकाणी सुतांनी सांगितलं. हे सगळं होता ज्ञान वैराग्य तिथेच होते, भक्ती होते. ते तिघही पुन्हा तरुण झालेले आहे. लावण्य सुंदर झाले, श्रेष्ठत्व आलं. श्रीकृष्ण स्वतः गुणानुवाद ऐकायला येत असतात. मग ते सुतांनी सांगितलं, शुकाचार्य महाराज सुतांनी सांगितलं की पहिल्यांदा म्हणाले या कलियुगामध्ये शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षिताला भागवत कथा ही भाद्रपद नवमी ते पौर्णिमेला सांगितली. आषाढामध्ये शुक्ल नवमी पासून पौर्णिमेपर्यंत गोकर्णांनी सांगितलं. ब्रह्मदेवानी सनत कुमारांना कार्तिक महिन्यात सांगितलं. म्हणून भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, आषाढ, श्रावण हे भागवत कथेसाठी नवमी ते पौर्णिमेपर्यंत अतिशय चांगले दिवस आहेत. त्यावेळेला निश्चित करावं. पण इतर वेळेला करू नये का असं नाही. अखंड भगवत चिंतन हवं आहे हे लक्षात ठेवायचं. आता प्रश्न असा आपल्याला येऊ शकतो, म्हणू शकतो आपण की हे सगळं जरी असतं, हे जरी सगळं असलं तरी अंतःकरण पवित्र असतं तेव्हा, किंवा शुद्ध विचार शुद्ध भावना असते तेव्हा प्रेमाने भगवद्गीता अखंड करा, केव्हाही करा. व्रतस्थपणाने काही साध्यतेसाठी असतं,
तेव्हा कालावधी सांगितले त्याप्रमाणे करावं. या ग्रंथाची विशेषता एकच आहे, संसाराचं अस्तित्व, सत्ता ही परमेश्वराचे ओळखलं पाहिजे. तो सद्रूप आहे म्हणून सच्चिदानंद रूप येत, उत्पत्ती आधी हेतवे म्हटलेल्या पहिल्या श्लोकातच. हे विश्वात चैतन्य आहे, याची जाणीव म्हणजे चित आहे, आणि या परमात्मा आहे, हा चित परमात्मा सर्वत्र आहे. विश्वातील सर्व प्राणी मात्र आनंद स्वरूपात असतात. आनंद हा त्याचं स्वरूप आहे, म्हणून आनंद हा परमात्मा आहे. म्हणून संसाराचा जो निर्माता, पालक, संहारक आहे, तो सर्व गोष्टींचा विनाश करणाराही आहे, तापांचा. म्हणून परमात्मा समजलं पाहिजे, तर आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. यासाठी जिज्ञासा हवी आहे. मनुष्य जीवनाचं परम लक्ष्य हवं आहे, आणि म्हणूनच असा हा भागवत ग्रंथ जीव, जगत आणि ईश्वर ज्ञान प्रदान करणारा आहे, असा कल्याणकारी ग्रंथ आहे. 12 स्कंद आहेत, 18,000 मंत्र आहेत, 3 मुख्य संवाद आहेत, शौनक ऋषी आणि सूत महर्षी. दुसरा संवाद येतो राजा परीक्षित आणि आणि शुकाचार्य महाराजांचा येतो. श्रीकृष्ण आणि उद्धवाचा संवाद येतो. महाग्रंथ कल्याणकारी आहे. कसा आहे? य पठेत प्रयतो नित्य श्लोकम भगवतम सुतम अष्टादश पुराणानां फलवाप्नोति मानव. भागवत कसा आहे? तर पुत्र वात्सल्य जसं गायीला असतं, ती गाय त्याच्या मागे जाते, त्याप्रमाणे भक्ताच्या मागे भगवंत असतो. हे ओळखावं लागतं, बोलायचं नसतं. पण यासाठी एक गोष्ट हवी आहे, मन, बुद्धी, चित्त शुद्ध हवंय. जेव्हा जन्मातील पुण्याचा अंश प्रगट होतो, तेव्हा भागवताची गोडी वाटायला लागते. तो पुण्यांश असतो, तो टाळू नये कधी. म्हणून मनुष्याच्या पुण्य प्रभावाने मन भगवंताविषयी गोडी वाटते. जीव पूर्ण रूप पवित्र होतो. जसा भगवंताचा, असा हा भगवंताचा महिमा आहे. दुसरं आहे भागवत ग्रंथाचं वैशिष्ट्य, मनुष्याला मृत्यूपासून निर्भय बनवतं. या विश्वात एकच गोष्ट प्रत्येक जीवाला, प्रत्येक पशु पक्षी सर्व मनुष्य तर पहिलाच आहे. जीवाला एकच भीती आहे, आणि ती म्हणजे मृत्यू. आणि म्हणून हा मृत्यू मंगलकारी बनवला पाहिजे. यासाठी जीवनाचा आनंद तिथे मिळत असतो. या ग्रंथात तिसरी गोष्ट, ग्रंथामध्ये राष्ट्राची संस्कृती, वैचारिक दृष्टिकोन, चिंतन, पवित्र चरित्र कशी असतात हे सगळं समजून येतं. व्यवहार भागवतामध्ये खरं म्हणजे एक म्हणतात, जीवन जगण्याची कला शिकायला मिळते बरं का. नुसत्या कथा नाहीये, जीवन जगण्याची कला आहे. आणि म्हणून व्यवहार, राजनीती, धर्मनीती, आचारनीती हे शिकवत असतो. त्याने ज्ञान, भक्ती, वैराग्य याच्याकडे पाहायला शिकवत असत. याने जीव मुक्त होतो. हे एक मोक्षाचं शास्त्र आहे. कथांमधून जीवनात अद्भुत परिवर्तन घडू शकतं. म्हणून भागवत हे जीवनशास्त्र आहे म्हटलं तर चुकीचं नसतं. आणि या दृष्टिकोनातनं आपण त्याचं चिंतन करणार आहोत. या काळामध्ये अल्प आहारी असलं पाहिजे.
पुष्कळ आहार घेतला तर बसायला कठीण जातं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून अगदीच घ्यायचा नाही असंही नाही, आणि खूप घेत आळस येईल इतकं होता कामा नये, हेही तितकंच आहे. म्हणून अल्पाहारी असावं, मिताहारी अजिबात सगळे उपासच करायचे हे मात्र करू नका. सध्या काळ अनुकूल नाही, प्रकृतीने नाही, वातावरण अनुकूल नाही. त्यामुळे अशा गोष्टी न करता आपण या ठिकाणी दुपारपासून उद्यापासून रोज संध्याकाळी येणार आहोत. आणि 9 दिवसाचं आहे. आता फक्त एक विषय असा 2 गोष्टींच्यासाठी समोर आलेला आहे, तो म्हणजे असा, उद्या गौरी पूजन आहे. तेव्हा लोकांना प्रत्येकाला घरामध्ये काहीतरी आहे पूजनाचं, भोजन वगैरे सगळ्या गोष्टीचा. तर 3लाच घ्यायचं का 4ला घ्यायचं, 1 तास उशिरा, काय तुम्हाला कसं काय वाटतंय, तुम्ही सांगाल तसं करू. एक. आणि दुसरा विषय असा आलेला की अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी इथे सगळे रस्तेच बंद करतात 6 नंतर किंवा 5 नंतर, सकाळपासून. तर मग आदल्या दिवशी मग सकाळचंच फक्त घ्यायचं का, म्हणजे दिवसा उजेडी जाता येईल आपल्याला. तुम्ही विचार करून सांगा, त्याप्रमाणे करू. आणि अनंत चतुर्दशीला अनाध्याय करणार आहोत, त्या दिवशी काहीही घ्यायचं नाही, तो दिवस आपण पुढे घ्यायचा. त्यामुळे ह्या 2 गोष्टीचा विचार करून उद्याला सांगाल. उद्याचं काय करायचं, का 3लाच येणार आहात? 4 वाजता. मग आपण आहोत तेवढे, आता काही वेगळी नोट टाकायला नको, बरोबर आहे? एवढ्यानं तरी कळलंय, म्हणजे उद्याला 4ला आपण येऊया. आणि त्याप्रमाणे आपण त्याचा आपला कथा प्रवास हा आपला शांतपणे करूया. भागवतामधल्या श्रवणाची 5 फळं असतात. अगोदरच गणित सोडवतोय, जसं ते गणितामध्ये उत्तर शेवटी असतात ना, पण चतुर मुलं काय करतात, उत्तर पाहून गणित सोडवतात. विद्वान मुलं असतात ते उत्तर सोडून गणित सोडवलेलं बघतात, उत्तर बघतात. तसं आपण इथे उलट करतो की आधी त्याचं फळ काय ते सांगितलेले आहे. मनुष्याला निर्भयता येते, दुसरा निसंदेह मनुष्य बनतो. मनात मन निर्वासना निरीच्छ होणं गरजेचं आहे. चौथं, हृदयामध्ये परमेश्वराचा वास आहे याची अनुभूती येते. 5, सर्वत्र भगवत दर्शनाची अनुभूती येते. आणि 5वं म्हणजे निरामय प्रेमाची प्राप्ती होते. हे भागवत ग्रंथ श्रवण करण्याचं फळ आहे. त्या दृष्टीने आपण त्याचं चिंतन करूया. आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्या दरवर्षी सारख्या होते. जन्मकाळ येईल, विवाहाचा सोहळा होईल, आपल्या शक्तीनुसार आपण करणार आहोत. ह्याच्यामध्ये मात्र एवढं लक्षात ठेवा, आपल्याला काही छानछोक करता येणारी नाही गोष्ट, आपण चिंतन करणारे आहोत. तेवढ्या गोष्टीत आपण आनंद, त्याचा आनंद केवळ घेऊया. मग उद्या दुपारी 4 वाजता, बरोबर आहे? कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु
नमस्ते भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। पजवी सृष्टी सुखाची वृष्टी कपिल मुनी देवहूती दारा पुरातन सुकर अवतार आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा ब्रह्मसुत दक्ष वंशयागे आला ध्रुव तपे भागे पृथु प्राचीर बहिरागे प्रियं व्रतवनमासागे मयि आकाश बोल बदला नरक भय हरुनि अजामिळ तरुनि बोध बहुकर चित्र के तूने पैल पार काश्यप संतति सुखदा रति निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवपार भक्त प्रह्लाद भय तरला हरि नर हरि रूप नटला न कृपासुनि करी सुटला समुद्र मंथुनि बळिला कूर्म मोहिनी विषगराय रवि शशि गोत्र अचित नृपपात अमित युग पात्र कृष्ण भक्तिने अंकुपारा नवम संपविलासार आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा कंस चाणूर मुख्य वीरा दमाया अवतरला वीरा गोकुळी लीला करू शिकला साय झाला अर्जुनाला उद्धवान्यान कथा बोधी प्रलय युग विलय परीक्षित सुमय भृकुंड तनय हरिचरणी तारा विठ्ठल वदे स्कंद भार आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळा वैजयंती माळा चरण कमल जाचे अतिश्री कुमार ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळा वैजयंती माळा नाभी कमळ जाचे ब्रह्मयाचे स्थान हृदय पदप शोभे श्रीवत्स लांछन ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळा वैजयंती माळा मुख कमल पाहता सुखाचे पोटी वेदी अले मानस हरपली दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम
सुंदर गळा वैजयंती माळा जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन वाढू आरती मदन गोपाळ श्याम सुंदरा वैजयंती माळा एका जनार्दनी देखले रूप रूप पाहता झाले अवघे हो आळू आरती वैजयंती माळा करितो प्रेमे तुझ निरंजन स्थिर पुनियाम दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करितो प्रेमे तुझ निरंजन स्थिर पुनियाम धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व काम क्रोधादि परिपुवर्गे व्यापुती सर्व योग याग तपदान सदाई अपूर्व सुलभपणे निज भजने त्यासी उद्धरी जो शर्व करितो प्रेमे तुझ निरंजन स्थिर नियम अत्रिमुनींच्या सदनी तेनी देवभूते भिक्षुक होऊने अनुसूये प्रति बोलती त्रयमूर्ती नग्न होऊनी अम्मा प्रतिज्ञा अन्न असे वदती परिसुनी होऊनी नग्न अन्न दे तव देशती मी करितो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया सामधी मौनी चाला शंभू ब्रह्मतेंद्र ब्रह्मदेव तो झाला चंद्रधार नीत निद्र तो तारक योगेंद्र वासुदेव चरण चिंतुनी हो नित्य अतंद्र करितो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करितो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया भगवान गोपाल कृष्ण महाराज भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय जय वीर साई।